नमस्कार. मी धनंजय कुलकर्णी. युनिव्हर्सल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचे विशेष संपादकीय शिक्षण संस्था. स्वातंत्र्यपूर्व काळात काही शैक्षणिक शाळा सुरू झाल्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. शासकीय शाळा महाविद्यालयाबरोबर खाजगी शिक्षण संस्था उदयास आल्या. सुरुवातीच्या काही काळ शैक्षणिक मूल्ये जपली जात होती. शिक्षण संस्थांची संख्या वाढू लागली. वर्तमानात तर शिक्षण संस्था इतक्या व्यापक प्रमाणात वाढल्यात, मात्र सुरुवातीचे शैक्षणिक मूल्य जपले जात नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळते. हे फार मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. खाजगी संस्थांना शासकीय अनुदान मिळू लागल्याने संस्थाचालक आज संस्थानिक झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शिक्षण संस्थांमध्ये केवळ कागदोपत्री प्रवेश होतात. केवळ परीक्षेच्या काळात विद्यार्थी संस्थेत दिसतात, हे कोणीही नाकारणार नाही. अशा प्रकारचे संस्थाचालक स्वतःला शिक्षण महर्षी ही पदवी घेतात. असे शिक्षण महर्षी समाजात बहुसंख्येने आहेत. शिक्षणाचा बाजार मांडलेला असल्याने दर्जाहीन व गुणवत्तारहित पिढ्या निर्माण होत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे, तरच देश खऱ्या अर्थाने सक्षम होईल, अग्रेसर होईल. अन्यथा नाही. पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.